येस, थँक्यू सो मच. अक्षयजी चोरगे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐका. खेळाडूंना आता खरोखरच कळकळीची विनंती आहे, कारण मित्रांनो, वेळ आपल्याकडे आता भरपूर कमी झाला आहे. घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर 4 वाजून 38 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला आता इथून फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण जवळजवळ अंदाज लावला तर 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर प्राइज सेरेमनी. घाई का करण्यास सांगतोय की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि संध्याकाळचे इथं मच्छर जास्त असतात. त्यामुळेच की काय, तुम्हाला इथून फास्ट क्रिकेट आता खेळावं लागेल. किंवा जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला इथून फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. मार्क वरती बाबा आपल्याला पाहायला मिळतात, तर स्ट्रायकिंग येण्यावरती फलंदाज विजय आणि नाश्ता येण्यावरती अक्षय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी बाबा या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळतात. कमी मिनिटांमध्ये षटक पूर्ण करणारा हा खेळाडू आहे बाबा. संतोष हे नाव मात्र या कराड तालुक्यामध्ये भरपूर मोठं नाव आहे कराड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्यांनाच आपण सध्या गोलंदाजी मार्क वरती बघतोय. यावेळेला इथे डायरेक्ट हिट तर झालेली आहे, परंतु बॅट्समन आता सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्येचा श्री गणेश झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील आपण पाहू शकाल थोडस रूम बनवून हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता, परंतु जर का आपण बघितलं तर पप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये टर्न होणारा बॉल आपण बघितला. इन कट्टर होता. पुन्हा एकदा बॉल तयार. याही वेळेला पंचांचा सिग्नल आता वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 3 धावा धावफलकावरती. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. इथे बॉलच्या मागे फिल्डर धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय. 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांवरती बॅट्समनला आता इथून मात्र शांत राहावं लागते. 5 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला जबरदस्त फटका. बॉल हवेत. तिथे मात्र चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावशीत बाद होण्याची संधी आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली उमेश यांच्या माध्यमातून. त्या धावफलकावरती 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील ऐतिहासिक क्रीडांगण आपण बघतोय. प्रत्येक खेळाडूची नवी मुंबई परिसरातील प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मला एकदा तरी भूमिपुत्र क्रीडांगणावरती खेळायचंय, आणि ही स्पर्धा भूमिपुत्र क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. बॉल चालला बाउंड्री ग्राउंड बाउंड्री लाईन. मोठा आसमानी टोल आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिला मौका. शानदार षटकार. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा धावा. एक ओव्हरचा इथून संपला आणि 13 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल.
आर एफ गोलंदाजी मार्क वरती. मार्क यांचा आवडता गोलंदाज. यावेळेचा फुलटॉस बॉल मिस झाला आणि लेग बायच्या रूपानं एकदा आपल्याला पाहायला मिळाली. एकाच जागेवरती बॅट्समनला आता इथून शांत राहावं लागतं. पहिलाच बॉल फुलटॉस होता परंतु त्यावरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतात. महाराज यावेळेला देखील आपण पाहू शकाल इथे देखील चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. तर इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि हा डॉट बॉल कोणाच्या अगेन्स्ट टाकला. जो फलंदाज षटकार मारतोय विजयच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल रिलीज केला. यावेळेला फटका अप्रतिम आहे. एक तेरी तो एक मेरी. या अगोदरचा बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल माझा आहे. तसं तसं उत्तर देत असताना बॅटर विजय या गोलंदाजाला फटका अतिशय दमदार आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण रन जर आपण पाहिला तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपला आणि 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा जरूर लागली होती परंतु तिथे मात्र चांगला प्रयत्न झाला ऑस्ट्रेलियनचा परंतु त्या प्रयत्नांना अपयश. परंतु इथे घडतंय काय. बॅट्समन आता बाद झालेला आहे. रनआउटच्या रूपानं आणखीन एक धक्का बसला. हा पहिला धक्का. अक्षय बाद होता. मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये. जसा काय तुझा ऐकणारच आहे तो. अरे जो आलं मारला. अरे पंची त्याला ट्रॅक त्यालाच घालू आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता षटकार आल्यानंतर या गोलंदाजानं काय गोलंदाजी केलेली आहे. ऑस्ट्रेलियनला बॅट्समन विजयला जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. आणखीन एक चांगला बॉल इन स्विंगर आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ कट्टर आणि हा देखील डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय 21 धावा. षटकार येऊन सुद्धा 8 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. या गोलंदाजानं नवीन गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. महेश कडून एक आउट झाला ना मग महेश रोशन आलेला आहे गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकिंग इनला बंटी. लायन लीग चांगली होती. कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समनला इशारा देतोय की जागते नाही. काय बॉल हाताळला.
अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल पुन्हा एकदा रोशन तयार एकदम राऊंड विकेट न यावेळेला हाफ ट्रॅकर होता फटका भरपूर हवेत बॉल न गाठले सीमारेषेचं अंतर अशी चुकी तुम्ही या बॅटिंगला कराल तर या बॉलवरती नक्कीच फटका आपल्याला पाहायला मिळणार धावफलकावरती रन्स आपण बघतोय 27 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 27 रन्स अजूनही 4 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत या 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले ह्या मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल एक चांगली जुगलबंदी दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा रोशन निघालाय उलटाच बॉल बॉल हवेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक दमदार फटका बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार जबरदस्त बॅटिंग स्ट्रेट ऑन अ फायर त्याच्या वैयक्तिक धावा किती झाला अवघ्या 12 बॉल मध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय बॅटर विजय जबरदस्त बॅटिंग यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला बॅटर धावतोय आणि 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत अजूनही 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत पहिल्या डावातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल जबरदस्त फटका बॉल हवेत बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हँडसम षटकार फटकेबाजी केलेली आहे या फलंदाजाने किती धावा झाल्या त्याच्या झाल्या 39 आणि टीमच्या 41 यावेळेला टप्पा चांगला होता परंतु पंचांचा सिग्नल वाईट बॉल 42 धावा आणि 39 धावा या बॅट्समन विजयच्या बॅटमधून आलेल्या आहेत संघाच्या 42 परंतु 39 धावा या विजयच्या बॅटमधून आलेल्या आहेत आता पंचांचा निर्णय नो बॉल फ्रीडची संधी आहे हा फ्रीडचा बॉल कशा रीतीने हाताळला जातो म्हणजे 43 धावा आपण पाहिलं यावेळेला शूट चांगला बॅट मध्ये स्प्रिंग लावली की काय असा प्रश्न आता विचारावा लागेल मध्ये आल्यानंतर पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे जबरदस्त बॅटिंग 16 बॉल मध्ये 45 धावा अशा बॅटमन आपल्याला पाहायला मिळाले त्यामध्ये 6 उत्तुंग षटकार एचडीची बॅट घेऊन एचडीच्या टीम समोर करणाऱ्या टीमची बॅट घेऊन त्यांच्या अगेन्स्ट या धावा ठोकलेल्या आहेत बॅट्समन पंतीनं बघूया त्या धावा आता वैतून वसूल केल्या जातील का चला नेक्स्ट बॅट टॉससाठी या दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना शिंगणवाडी आणि आचुकतेवाडी दोन्ही तुमचे कॅप्टन टॉससाठी या किती विना चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो विनंती करतोय आर्मी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या ही शिस्त शिकवली खऱ्या अर्थानं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन शाळेमध्ये असताना आम्ही सुविचार नेहमीच फळ्यावरती वाचलाय
असा खेळा परंतु शिस्त पाळा आणि तीच शिस्त या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येक जण पाळतोय. हा लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आले, एका रांगेत मैदानाच्या बाहेर देखील जात आहेत. जबरदस्त मानाला हवे प्रत्येक जणाला, प्रत्येक घरात ग्रामीण खेळाडूला सॅल्यूट करायला हवाय. आणि आयोजकांचं देखील आम्ही कौतुक करू, सकाळपासून आमच्या नाश्त्याची, त्यानंतर दुपारच्या जेवणाची आणि आता चायची सोय देखील केलेली आहे. म्हणजे काळजी आतापर्यंत आमची त्यांनी घेतलेली आहे. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्री भागोबाई देवी चषक 2024. बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 50 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग करणारा संघ भाऊ वेळ कमी घ्या नेक्स्ट मॅच आणि पुढच्या मॅचचा आपण आता टॉस घेणार आहोत. शिंगणवाडी विरुद्ध पाचुकतेवाडी. कोणाच्या असते या आपणच उडूया इथं म्हणावं. आप्पा 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 यावेळीला फटका हा भरपूर बाहेर लांब आपल्याला पाहायला मिळतोय. गाडी धावते, दूर दूर फटका आहे, दूर दूर आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन सुजित खोटच्या बॅट म्हणणं फोटो सेशन देखील केले जाते. प्रत्येक पाहुण्याचा मान आणि सन्मान करणं ही स्पर्धेची टॅगलाईन. यावेळेला नो बॉल पंचांनी घोषित केला आणि त्यावरती आलेला हा मोठा प्रहार, हा देखील षटकार. जबरदस्त फटका. विजयने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याच्या बॅटिंगला आता थोडीच तोड देणारी बॅटिंग आता सुरू झाली. या बॉलवरती तब्बल 7 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. म्हणजे एक बॉल मध्ये या गोलंदाजानं 13 धावा खर्च केलेल्या आहेत. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला बॉल जर येण्यास उशीर होत असेल तर आपण दुसरा बॉल देऊयात, कारण वेळ कमी आहे. कमिटी चला कसा बसा तरी आलेला आहे. फिल्डर शेवटी तो बॉल शोधूनच काढला. पहिला हाच बॉल 900 रुपयाने विकला जायचा सुरुवातीला ज्या वेळेला तो मार्केटमध्ये लॉन्च झाला, परंतु हा बॉल आता 35 ते 40 रुपयाने विकला जातो. रबर बॉल. ह्या देखील बॉलची किंमत वाढली. यावेळेला फटका अप्रतिम फील्डचा बॉल होता. बरोबर क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तिथे तेजस यांना आपण बघितलं. 2 धावा कम्प्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा आता पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. कुठे राहतो मुंबईचा आहे नाही बाय, नवी मुंबईत राहते का मुंबईला? यावेळी
जबरदस्त क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र केला गेला. नेहरू राजस्थान रॉयल्सचा तो ऐकता एक GTL राजस्थान रॉयल टीम राजस्थान रॉयल 15-31 टीमचं नाव ठेवलेलं. राजस्थान ऐको संजय मला राजस्थानचा फेवरेट टीम आहे. नाव पण तेच ठेवतो दरवर्षी 3 वर्ष झाली ती सलग 3 वर्ष प्रत्येक मॅच मध्ये यावेळेला फटका दमदार आहे. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग फ्लॅट मध्ये. सुजित थांबण्याचं नाव घेणार नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. वन मॅन शो, वन साइड हिरो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुजित नाम तो सुना होगा. जबरदस्त फटकेबाजी. धावफलकावरती धावा आपण बघतोय. किती झाले किती 23 धावा. भरपूर प्रेम करतोय आपल्या बॅट वरती हा खेळाडू. ज्या पद्धतीने मोठे फटके येतात, बॅटचं चुंबन देखील घेतलं जाते. यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच प्रत्येक अशी सर त्याच्यासाठी लकी ठरते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॅटला चुंबन घेतलं जाईल का? हो, नक्कीच पुन्हा एकदा चुंबन घेतलेलं आहे. आणि आणखीन एक जबरदस्त फटका. वा बाई वा, 3 बॉल वरती 3 मोठे ब्लास्ट. आणि धावफलकावरच्या आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 35 धावा. 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज. ऐका ना सर पाहिजे तू माईक बंद ठीक आहे. KGB चे टी-शर्ट यावेळेला चांगला फटका इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता इथून मात्र एकच धाव कंप्लीट झालेली आहे. 550च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय सध्या सुजित खोत मैदानाच्या आतमध्ये. ह्या वेळेला टप्पा चांगला, लाईन चांगली, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. हरलो नाहीये मी, सध्या अनुभव घेतोय. लवकरच माझ्या 6 किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील हे सध्या सांगतोय हा गोलंदाज तेजस. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दिला का नाही? डॉट बॉल येतो. वन बाउंडची देखील ताकीद या खेळाडूला दिली जाते. याही वेळेला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. तिथे बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती आता इथून शांत राहावं लागते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 37 धावा. तर 9 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. जबरदस्त फटका. शॉर्ट सिलेक्शन बहारदार, फुटवर्कचा चांगला वापर. परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. ज्या प्रकारे आपले भारतीय सैनिक दलातील सैनिक सीमेरेषेवरती आपल्या भारताचं रक्षण करतात, तशाच पद्धतीने हा फिल्डर आपल्या संघाचं रक्षण करत असताना धावांपासून पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये जबरदस्त फिल्डिंग. 8 बॉल मध्ये 11 करायचे आहे.
या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु हा बॉल बॅट्समन पासून खाली राहिला आणि इथे मात्र बॅट्समन HD सचिन देसाई यांना शांत ठेवलं. आता 7 बॉल मध्ये 11 करायचे आहे. 7 बॉल मध्ये 11 बॉलिंग करणारा टीम पुन्हा एकदा तयार. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, सातवा आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन इथे मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता असणारे बॉल 6 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. चला चला भाई, कमी घ्या, टीम मीटिंग घेऊन येता. आज घ्या. 6 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. विनंती करतोय. चला मित्रांनो, विजय भाऊ वेळ कमी घ्या. गोलंदाजी मार्ग वरती आता युवराज आलेले आहेत. पाहूया युवराज यांच्या माध्यमातून कशा रीतीनं या मॅच मध्ये राज्य केलं जाईल. नावं तर राज आहे, परंतु आता त्यांना राज्य करावं लागेल. सहा बॉल मध्ये 9 धावांची गरज. गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा तिसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. यावेळेला बॉलर बॅकड्राव खेळला, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅट्समन धावतात आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थोडेसे फिल्डर वरती नाराज होतात गोलंदाज युवराज, कारण गोलंदाजाचा पाठीचा कणा जर कोण असेल तर फिल्डर असतात. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असले तरी त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं फार गरजेचं असतं. आता 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 7 करायच्या आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. याचा वैयक्तिक धावा किती? यावेळेचा हा बॉल 15 सिग्नल व्हाईट बॉल. दादा तो वैयक्तिक कितीवर खेळतोय? 9 बॉल, अवघ्या 9 बॉल मध्ये 36 धावसंख्येवरती खेळतोय बॅट्समॅन सुजित खोत. आता 5 बॉल मध्ये 6 करायच्या आहेत. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज. जबरदस्त फटका, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. कणकणी चौकार आणि फटका अतिशय मोठा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर राहिला आणि 4 धावा. 40 धावसंख्येवरती खेळतोय बॅट्समॅन सुजित. आता विजयासाठी धावा करायच्या आहेत फक्त 2. एक ना, एक पाहिजे असेल. 6 पाहिजे होते ना. 4 आले ना. 2 पण आले पहिल्या बॉलला. 11 पाहिजे होते, 6 11. किती पाहिजे? 2. या वेळेला फटका अप्रतिम. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. परंतु मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल ना सुजित कोचची तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 45 धावा जरूर विजयने मारल्या, परंतु त्याच्या बॅटिंगला तेवढाच तोड उत्तर देत असताना सुजित खोतने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आणि कॅप्टन अगदी अलंगन घातलं, मारलं आणि इथे मात्र विजय प्रस्थापित केला. अगदी छाती देखील अभिमानाने भरून आली असावी.
एचडी यांची ज्या पद्धतीने सुजित कोटने क्रिकेट खेळलं. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मैदानाच्या चौफेर चारही दिशेला जबरदस्त फटके लगावले. 12 बॉल मध्ये 49 झाले. अर्धशतकी खेळी. शतक झालं. अर्धशतक अर्धशतक कंप्लीट 46 झाले ना. व्हायला अजून 4 धावा कमी होत्या. 44 आणि 66 मारला ना. 44 बोलत नाही ना भाऊ. त्याचं नाही बोलतो. 40 वरती मारला 40 ना. वर मारला त्यांनी चौका. 40 वर चौकार मारला ना. हा. ते 40 11 अर्धशतकासाठी फक्त 4 धावा तो दूर होता, परंतु 46 धावांची धुवाधार खेळी त्याला पाहायला मिळाली. चला सुजित कोट या मॅचचे मॅन